करतात आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. प्रश्न मार्गी लागायचे राहत नाहीत, वेगळे प्रश्न समोर येतात. संगम जगताप म्हणाले की दिवाळीची खरेदी फक्त हिंदू बांधवांकडूनच करा, मग त्यांना राष्ट्रवादीने नोटीस जारी केली. हे सगळं दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की सगळेच जण धर्माच्या बेसिसवर पहिलं ते विभाजन झालं की हा पक्ष हिंदुत्ववादी, हा पक्ष सेक्युलर, आणि त्यानंतर जे होत गेलंय ते अगदी थेट बिहार सारखं महाराष्ट्राची परिस्थिती. मी असं नाही म्हणणार की फक्त बीड आणि पुणेच आहे, पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे. भ्रष्टाचार अमाप झालेला आहे. सगळ्या त्यांच्या यंत्रणा आहेत त्या फक्त वरून फोन आला तरच काम करतात, आणि हे आपलं नागरिकांचं दुर्दैव आहे. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना लढायचं आहे. पण कसं लढायचं, काय लढायचं, मला असं वाटतं की विजय कुमार आणि महेश जगड्यांसारख्या लोकांनी एकत्र बसून आता आपल्याला ठरवायला हवं की या देशाला पुढची दिशा आपल्याला चांगली देण्याची गरज आहे. एकमेकांवर कैद्यांना धर्मांतर करावं म्हणून मारहाण केली असा तिथल्या कैद्यांचा आरोप आहे. नाही, मला आत्ताच्या घटनेला त्याची माहिती नाहीये, त्यामुळे उगाचच मी बोलणार नाही, पण माहिती घेऊन मात्र नक्कीच. नोटीस जारी केली. त्याला धरूनच हा प्रश्न आहे. काल रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये काही व्हिडिओ त्यांनी दाखवलेले आहेत, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हे सचिन घायवळचं नाव घेत आहेत, जो गुंड निलेश घायवळ त्यांच्या स्टेजवर तो व्हिडिओ मी देखील ऐकला, आणि त्याच्यात अगदी माननीय, अगदी आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो तेव्हा जी यादी वाचतो त्याच्यात मुख्यमंत्री त्यांचं नाव घेतात, आणि आज हाच व्यक्ती म्हणजे जे झालंय ते सगळ्या महाराष्ट्राच्या पुढे आहे आणि आत्ताच्या घटनेला तो फरार आहे. तर हे सगळं बघताना अतिशय वेदना होतात की आपले मुख्यमंत्री जे आता गृहमंत्री पण आहेत ते जर अशा लोकांना पाठिंबा देत असतील अतिशय वाईट पद्धतीने, मला तर म्हणजे खूप धक्का बसलाय आणि मला राग येतो या सगळ्या गोष्टींचा, बघून सुद्धा संताप होतो. ओके, थँक्यू. आणि 12 ऑक्टोबर 2005 ला RTI हा कायदा आपल्या देशात अंमलात आलाय, आणि माहिती अधिकार हा जवळजवळ 100 देशांमध्ये आहे, वेगवेगळ्या प्रकारे आहे. तर तो आपल्या देशात 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू झाला. आज त्याला 20 वर्ष पूर्ण झाली, पण RTI कायद्यात आता तितकंच सिरियसली घेतलं जात नाही. फार त्याच्यात बदल झाले आहेत, कोणी त्याला फारसं महत्व देत नाही, आणि म्हणूनच मला असं वाटतं की सगळ्या चांगल्या लोकांनी त्याच्या विरुद्ध आवाज उचलून पुन्हा त्याला पहिल्यासारखंच बळ दिलं पाहिजे. कारण जर खरी लोकशाही आपल्याला हवी असली तर त्याच्यात आपल्याला माहितीचा अधिकार हा नागरिकांना पूर्णपणे असावा, ही त्याच्या मागची भावना आहे. तर म्हणून आज पुण्याच्या कार्यक्रमात विजयदादा कुंभार यांनी आज हा कार्यक्रम घेतलाय. तर त्या कार्यक्रमाला मी आणि सर इथे उपस्थित आहोत, आणि मला असं वाटतं की हा कायदा पुन्हा पूर्ववत पूर्ण ताकदीने करण्यात यावा, यासाठी आम्ही आता मागणी करणार आहोत. काही पुण्यामध्ये निलेश घायवळ प्रकरण मागच्या काही दिवसांपासून सातत्याने आरोप केला की या सगळ्या पोलिसांना हाताशी धरून ते सगळे राजकीय नेते सगळे काम करतात. मला एकच प्रश्न विचारावासा वाटतो की महाराष्ट्रातलं पोलीस खरंच काही काम करतंय का? कारण मला आता जर आपण चोरीचं एखादं प्रकरण घेऊन पोलीस स्टेशनला गेलो, कोणावर अत्याचार झाले म्हणून घेऊन गेलो, पोलीस काडी मात्रही काही काम करत नाही. पण वरनं फोन आले, राजकारण्यांचे फोन आले, आमदाराचे फोन आले, मंत्र्याचे फोन आले, तर तेच पोलीस काम करताना दिसतात. पण लोकांसाठी पोलीस यंत्रणा काम करत नाही, आणि म्हणूनच मला खरंच आता असं वाटतं की काहीतरी फार मोठा बदल घडून पोलीस यंत्रणांना काम करण्यास जर आपण भाग पाडलं तरच याच्यातनं काहीतरी नवे दिवस येतील. कारण आत्ताच्या घटनेला मी बघते ना, ते सो कॉल्ड अँटी करप्शन ब्युरो यांची कामं काय, तर 5,000ची लाच घेताना पकडणं, रंगे हात पकडणं, 10,000ची लाच घेताना रंगे हात पकडणं. अँटी करप्शन ब्युरो हे स्कॅम्स इन्व्हेस्टिगेट करतच नाही. ACB काय, EOW काय, CBI काय, या सगळ्या यंत्रणा फक्त कॉलवर काम करतात. ईडी तर कम्प्लिटली म्हणजे त्यांना सांगितलं गेलं आज प्रताप सरनाईकांच्या मागे लागा, आज एकनाथ शिंदेच्या मागे लागा, त्यांना आपल्या भाजप पक्षात परत घ्यायचंय, तर ती एवढी यंत्रणा काम करते. त्याच्या पुढे ती यंत्रणा कधीही काम करत नाही. कुठचाही विषय चौकशी लागते, चौकशी लागली की ते आज तगायत, कुठचाही रिपोर्ट बाहेर येत नाही आणि कोणीही जेलमध्ये जात नाही. परिस्थिती ओढवली. आगामी काळ हा सगळा दिवाळी आहे, सण आहेत, खरंच या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल का नाही अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते. तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे एक सरकारच्या पावलांकडे कसं बघताय? मला खरंच जेव्हा एवढी
जी पूर्णच्या पूर्ण मराठवाडा पट्टा असो, विदर्भ असो, जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानंतर पहिला प्रश्न माझ्या मनात हाच होता की ती माणसं आज खाणार काय. म्हणून बीड आणि धाराशिव या दोन्ही ठिकाणच्या कलेक्टरशी मी बोलले, त्यांच्याकडनं माहिती घेतली. मुंबईहून आम्हाला जेवढं पोहोचवता आलं तेवढ्या त्या कलेक्टरपर्यंत, आणि माझ्या इनफॅक्ट मयंक गांधी नावाचे जे माझे सहकारी होते त्यांनी तिथे थेट कॉर्पोरेट्सला नेऊन मोठ्या प्रमाणावर त्या गावांमध्ये अनेक गोष्टी पुरवल्या. एवढंच नाही तर मी एक चॅनल आहे एबीपी माझा, त्यांनी नुसता एक कार्यक्रम घेतला होता. त्याच्याकडे त्या कार्यक्रमात असंख्य मुलं जी मुंबई पुण्यात शिकतायत, जी खरं त्यांचे आई वडील मराठवाड्यातले शेतकरी आहेत, त्यांची माहिती मी घेतली. ती झी 24 तास नावाच्या दुसऱ्या चॅनलला दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यावर कार्यक्रम करून त्यांना, त्या मुलांना मदत पोचेल असं करा. माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या CSR अंतर्गत त्यांना मदतीचा हात दिला. आणि एवढंच नाही तर मला वैयक्तिकपणे जेवढ्यांना मदत पोचवता आली, तर जालन्याची काही मुलं होती त्यांची थेट फी देखील आम्हाला जेवढं झेपेल तेवढं आम्ही पोचवलं. कारण मुलांना शिकण्याची गरज आहे, शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. आत्ताचं सरकार नुसतं त्यांच्याकडे मतं फोडण्यासाठी पैसा आहे, त्यांच्याकडे राजकारणी फोडण्यासाठी पैसा आहे, पक्ष फोडण्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाहीये. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. काही बीड कारागृहात